गोलंदाज तयार. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. अगदी दिशा दाखवण्यासाठी या पहिल्याच बॉल वरती कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ढकलला जातोय. अगदी इथं पाहतोय आपण एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली आणि या चेंडूवरती ही तिसरी धाव पूर्ण केली जाते दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले 3. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा येतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3. पुढचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 हा येतो दमदार चौकार. पहिल्या बॉल वरती 3 धावा, दुसऱ्या बॉल वरती चौकार. टोटल जाऊन पोहोचले ती 7 या धावसंख्येवर. दोन बॉल मध्ये 7 या धावसंख्येपर्यंत संघ जाऊन पोहोचला. 5 ओव्हरची मॅच. मोरिया 11 विपक्षात प्रियान 11. इथे ऑन साइडला हाताला स्पर्श करून चेंडू सरळ निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लेग सीमा पार जातो. हा येतोय नशिबाचा चौकार. अकरा या धावसंख्येवरती षटक क्रमांक मैदानामध्ये चालू होतो. पहिलं आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. 2 बॉल 2 चौकार आले. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. गोलंदाज तयार मयूर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. प्रॉपर टायमिंग जरूर होत नाहीये. सागर चेंडू पर्यंत पोहोचतात. थोडेसे इंजर्ड जरूर जाणवतात परंतु आपल्या संघाच्या प्रतिष्ठा करता मैदानामध्ये संघर्ष करतात जरूर. या चेंडूवरती एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जरूर सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ संपला. 5वा बॉल अगदी समोरच्या दिशेने टाकला जातो पण आमच्याकडे बोलते इट्स अन व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे जाते व्हाईटच्या मदतीने 1 ने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवरती. पहिले षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 13 धावा. अजय आणि त्याचबरोबर विकी ही जोडी मैदानामध्ये खेळ करते आणि गोलंदाजी मार्कवर मयूर. पुढचा बॉल फक्त दिशा दाखवली हवेमध्ये जातो. क्षेत्ररक्षक करतायत जज आणि इथे शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. चांगलं जज जरूर केलं होतं परंतु या चेंडूवरती 2 धावा जरूर पूर्ण केल्या जातात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिल्यामध्ये बॉलर होतील तयार मयूर. कॅच जरूर ड्रॉप झाली आहे बॅट्समन अजयची. लास्ट बॉल इथे फक्त टायमिंग केलंय. इथे हाईटचा पुरेपूर फायदा पाहायला मिळतो. 2 धावा या चेंडूवरती. टीमची धावसंख्या पुढे जाईल 2 ने. षटक क्रमांक पहिले संपतं आणि या पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन टिंकू डीजे
अगदी आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी आपल्याला बरेचसे पारितोषिक सहकार्य जरूर झालेत. क्रीडांगण ज्याने खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिले ते सीताराम दगडू बनोटे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर क्रीडांगण उपलब्ध झालंय. त्याचबरोबर आपण पाहिलं पहिला दुसरा तिसऱ्या क्रमांकाचे आकर्षक चषक यांनी आपल्याला जरूर स्पॉन्सर केले. ते ऍडव्होकेट सोमनाथ दशरथ बनोटे साहेब सुरोशे साहेब यांच्या माध्यमातून पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकापर्यंत आकर्षक चषक स्पॉन्सर जरूर करण्यात आले. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाचं चषक विक्रांत जगदीश बनोटे यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचं चषक जरूर देण्यात आले. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी सर्व ट्रॉफी श्री शरद सुधाकर देशमुख यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी देण्यात आली. इथं बॅक टू द बॉलर केले जातात, डायरेक्ट हिट केली जरूर, परंतु या चेंडूवरती एक सिंगल जरूर मिळते. मॅन ऑफ द मॅचचे किताब जरूर त्याने देशमुख साहेबांनी दिले. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समॅन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी SPM लेक सिटी यांच्या माध्यमातून चषक स्पॉन्सर करण्यात आले. आणि त्याचबरोबर एक्झिबिशन मॅच साठी पिंटू मते यांच्या माध्यमातून ट्रॉफी सन्मान जरूर आपल्याला सौजन्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी सरळ हाताने ज्याने मदत केली आर्थिक पद्धतीने इथे फक्त दिशा दाखवली, स्टिअर केले, शॉर्ट थर्ड मॅन मधून चेंडू डीप मध्ये निघाला, दोन क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागली रेस आणि ही रेस जिंकली ती मात्र चेंडूने आणि या चेंडूवरती रन्स मिळतील 4. हा येतो महेश जी कडव. त्याचबरोबर गुरुदादा महेशजी कडव यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचा रोख अगदी आपल्या स्पर्धेसाठी स्पॉन्सर जरूर करण्यात आले. अगदी सरळ हाताने त्याने मदत केली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी मिसफिल्ड होते. त्याचबरोबर विरुदादा झोरे यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचं सरळ हाताने मदत. त्याचबरोबर अनिल बनोटे त्यांच्या माध्यमातून 2100 रुपये, अजित बनोटे यांच्या माध्यमातून 2000 रुपये, राहुल कडव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर राकेश बनोटे यांच्या माध्यमातून 2000 रुपये, गुलाब तुकणे यांच्या माध्यमातून देखील गुलाबजी मुकणे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचा अगदी रोख आपल्यासाठी आपल्या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य पाहायला मिळते. त्याचबरोबर हरेश कडव यांच्या माध्यमातून 2000 पाहुण्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभारी असो की त्यांनी खूप महत्वाचं सहकार्य केले. अगदी या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आणि त्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. 6व्या मॅचच्या दिशेने मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये इथे फक्त दिशा दाखवली जाते. या चेंडूवरती एक सिंगल जरूर कंप्लीट केले आणि मिळेल ती एक धाव. षटक क्रमांक दुसरा चालू असताना या 2 षटकांचा खेळ जरूर संपतोय आणि या 2 षटकांच्या अंती टीमची टोटल धावून पोहोचली ती 29 या धावसंख्येवर. चला लगेच आपण मॅचला सुरुवात करा. तिसऱ्या षटकाला जरूर सुरुवात केली जाते. बॉलिंग मार्क वरती बॉलर येतात तिसरे षटक टाकण्यासाठी जतीन, अजय आणि विकी सलामीची जोडी. अजूनही मैदानामध्ये कुठलाही विकेट मैदानाच्या बाहेर जरूर पाहायला मिळत नाहीये. ही जमेची बाजू असेल ती मात्र प्रियान 11 या टीमच्या माध्यमातून. जतीन बॉलिंग करतो षटक क्रमांक 3 मध्ये. 2 षटकामध्ये धावा एकवटल्यात.
29. तर तिसऱ्या षटकाला केली जाईल सुरुवात. जे 3 येतात बॉलिंग मार्क वरती लगेच आपण मॅचला सुरुवात करा. विलंब करू नका, अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे. लगेच आपण स्पीड अप करा. गोलंदाज तयार जतीन द विकेटने अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक जरूर चेंडू मिस करते. डीके सरांचा इशारा येतो. इट्स अन व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे झाली 1ने. टोटल जाऊन पोहोचले ती 20 या धावसंख्येवर. 30 या धावसंख्येवरती 29 धावा 2 षटकामध्ये जरूर इकडला पहिला बॉल आपल्याला वाईट पाहायला मिळतो. 30 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती विकी विकी आणि त्याचबरोबर अजय ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करते आणि जतीन बॉलिंग करतो आपल्या टीमच्या माध्यमातून. मोरिया 11 विपक्षात प्रियान 11 अशी मॅच मैदानामध्ये चालू आहे. चांगला संघर्ष बॉल होते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतो बॅकफुटला येऊन बॅकफुट पंच करायचं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 3 मधील पहिला बॉल जरूर डॉट टाकला जातो. टीमची धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती. जतीन गोलंदाजी करते. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज तयार. इथे समोरच्या दिशेने उडवलाय शॉट. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू डीप मध्ये. इथे चांगल्या क्रिकेटचा फटका अगदी सुंदरतेने सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती रन्स मिळतील 4. हा येतो देखना चौकार. धावसंख्येवरती जतीन तयार. आणि या चेंडूवरती एक सिंगल. अगदी आपण पाहतोय अगदी भरपूर प्रेक्षक वर्गीय सामन्याला घर बसल्या देखील पाहतोय. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. या मॅचच्या दरम्यान मोरिया 11 विपक्षात प्रियांश 11 अशी मॅच मैदानामध्ये चालू आहे. KPL पर्व पहिल्याचा थरार आपल्याला आजमावायला मिळतोय. ऑन साइडला खेळण्याचा जोर प्रयत्न केला जातो. इथे बीट होतात बॅट्समन विकी. षटक क्रमांक 3 चालू असताना आतापर्यंत 4 चेंडू जरूर टाकले. चांगले चेंडू जरूर टाकले. एक चांगला फटका विकीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अजयने तो चौकार जोर लगावला होता. आता समोरच्या दिशेने मिड ऑफ मधून चेंडू डीप मध्ये. क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंटला होती चूक आणि चुकीचं रूपांतर केले जाते 2 या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. टोटल जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली. मात्र बॅटिंग करणाऱ्या प्रियान 11 या टीमनं 37 धावा फलकावरती. जतीन तयार. ओव्हर द विकेट ने पॉज अँड देन एक्झिक्यूट. चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. स्क्वेअर लेगच्या वरतून बिरकावून दिला चेंडू. 6 धावसंख्येसाठी दर्जेदार षटकार.
तीन षटकांचा खेळ संपलाय. आता डीके सर जरूर आमच्याकडे बघतात, चांगली पंचगिरी करतात आजच्या दिवशी. त्याने चांगले काम केले, त्याचबरोबर दत्ता सरांनी देखील त्यांना चांगली साथ दिली. 3 ओव्हरची मॅच आतापर्यंत झाली कंप्लीट आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या धावसंख्येवरती. अजय आणि विकी जोडी मैदानामध्ये अजूनही खेळते, ही महत्वाची बाब असेल ती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 43व्या फलकावरती अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4थं षटक आता प्रगतीपथावरती आणि बॉलिंग मार्क वरती येतात बॉलर निखिल एक चांगला खेळाडू खऱ्या अर्थानं मोरिया 11 टीमचा. आणि ज्या ठिकाणी आपल्या संघासाठी धावा रोखणं गरजेचं, कारण 3 ओव्हर मध्ये धावा एकवटल्यात. आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या प्रियान 11 या टीमनं 43 आता 12 चेंडूचा खऱ्या अर्थानं खेळ शिल्लक आहे. आता कितपर्यंत धावसंख्येपर्यंत मजल मारेल तर मात्र प्रियान 11 टीम. तर निखिल येतो बॉलिंग मार्क वरती, एक चांगला गोलंदाज मोरिया 11 टीमचा. बॉल तयार. निखिल तयार. पुढचा पहिला बॉल टाकण्यासाठी ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू थोडासा खाली राहतोय. अगदी बॅट्समॅनने जज केल्याच्या नंतर बॅट जरूर चेंडूच्या वरून फिरते आणि इथे डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू होते 4थं. निखिल करताय गोलंदाजी आणि डॉट बॉल पहिला येतो. ते इरादे स्पष्ट करणारा डॉट बॉल, कारण 3 षटकांमध्ये 43 धावा केल्यात. आता जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल तो प्रियान 11 या टीमच्या माध्यमातून. परंतु निखिल देखील चांगले गोलंदाज आहेत, चांगले गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आजच्या दिवशी सातत्याने आपण पाहिले. आणि पहिला बॉल टाकला जातो डॉट. दुसरा बॉल ऑन साइडला सागरच्या वरतून चेंडू सीमा पार जातोय. या चेंडूवरती रन्स मिळतील 4. येतो प्रियान 11 टीम साठी दर्जेदार चौकार. आपल्या जर्सीवरती सुटेबल कॅप तुम्हाला देण्यात आली आहे. तर उद्याच्या पहिल्या सामन्यापासून पहिल्या चेंडूपासून प्रत्येक खेळाडूच्या डोक्यावरती ती कॅप पाहिजे. अन्यथा एका खेळाडूच्या मुलं आपल्या संघाला 2 रनाची पेनल्टी लागेल याची आपण ताकीद घ्यायचे. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कॉटन बोल्ड झाला असा, परंतु निखिल सोडतो कॅच आणि धावसंख्या पुढे जाईल 1 ने. टोटल जाऊन पोहोचले 48 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 48 धाव फलकावरती केपीएलचं पहिलं पर्व आणि अगदी आपण पाहतो सुसज्ज असं आयोजन. वेल डिसिप्लिन स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. ट्रॅकर बॉल उडवलाय ऑन साइडला सीमा रेषा पार. हा येतोय दर्जेदार षटकार. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती रन्स मिळतील 6. या चेंडूवरती 6 धावा अर्जित जरूर केल्या जातील. षटकार. षटकार हॅट्रिक जरूर कंप्लीट केले बॅट्समन विकी यानं. ऑन साइडला इथे ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करायचं जरूर होतं परंतु बॅटच्या आतमधली काढा जरूर घेते. या चेंडूवरती एक सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली या 1च्या मदतीनं 61 या धावसंख्येवरती. 80 धावसंख्येचं करताना आपण टार्गेट पाहिलं आजच्या दिवशी मोठं. इथे कदाचित या शेवटच्या ओव्हर मध्ये जर जास्तीत जास्त धावा केल्या तर कदाचित इथे हायएस्ट टोटल बनेल या टीमची.
चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 61. धावसंख्येवरती गेलतोय तो बॅट्समन विकी आणि टीमची टोटल 61. बॉल तयार. पहिलाच बॉल बिरकावून दिला जातोय. इट्स बिगेस्ट ऑफ द इव्हनिंग. हा येतोय दर्जेदार षटकार. षटकार येतोय. टोटल जाऊन पोहोचले 67. दुसरा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निखिल टिपतो जेल आणि बॅट्समन विकी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विकेट मैदानाबाहेर. विकी हॅज टू डिपार्ट. सदुसष्ट धावा फलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती विकेट. गोलंदाज तयार सुनील. ऑफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. तिसऱ्या बॉलवरती दर्जेदार चुकार. कमॉन डीजे. नव्हे तर तिसऱ्या बॉलवरती हा येतो चौका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 71 या धावसंख्येवरती. निखिल बनवटे बॅटिंग करता स्ट्रायकिंग एंडला. या चेंडूवरती लॉफ्ट केलं जातं. चेंडू समोरच्या दिशेने. एक सिंगल केली कंप्लीट. दुसरी धावेचा केला जाईल प्रयत्न परंतु धावची स्वरूपात बॅट्समन होईल बाद. ओव्हर द विकेट लॉफ्ट केलाय फटका. इथे बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच फुल सक्सेसफुल. आणि हा येतोय अजय यांच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. तर आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय अविनाशी बनवटे साहेब देखील उपस्थित झालेत. तर त्यांना आपण विनंती करूयात की आपण देखील मंचावरती या. आपल्या देखील हार्दिक स्वागत. स्वप्नीलजी शेलवले साहेब देखील या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की मंचावरती आपलं देखील हार्दिक असे स्वागत. 34 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तो मात्र अजय. शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक करताय जज परंतु जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती रन्स मिळतील 6. इथे शेवट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 84 या धावसंख्येपर्यंत. 84 जरूर केलं. 85 धावसंख्येचं टार्गेट.
आनंदी स्मॅशर्स आणि वैष्णवी इलेव्हन दोन्ही कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. महेशजी कडव यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती या. KPL पर्व पहिल्यामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. अगदी आपण पाहतोय की सर्व टीमचे बहुतेकदा 3-3 मॅच कंप्लीट झालेले आहेत. तर आजच्या दिवसातील फक्त एक मॅच जरूर शिल्लक राहिली अजून. ती मॅच उद्या सकाळच्या सत्रामध्ये 5 ओव्हरची खेळवली जाईल. पहिली मॅच सोडल्यानंतर सर्वही सामने ते 4 ओव्हरचे खेळवले जातील. आता तदनंतर कमी करण्याची षटकांची अनुमती फक्त कमिटीला असेल. 8:30 ला आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 8:15 ला आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 8:20 ला आपला टॉस केला जाईल आणि 8:30 ला मॅच चालू होईल. आणि उशिरा येणाऱ्या संघाला 2 रनाने पॅनलाइज केले जाईल. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या होत्या. दुसरा बॉल टाकला जातो डॉट. चांगली स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळते. KPL पर्व पहिलं जी संकल्पना मनामध्ये धरली होती, जी महिन्यांपासून स्पर्धा चर्चेत होती, त्या स्पर्धेला 2 दिवसाच्या कालावधी गाठून खऱ्या अर्थाने ती स्पर्धा उद्या जरूर आणली जाते. आणि वेल डिसिप्लिन स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. ही ते चांगला फटका निखिल यांच्या बॅट मधून हा येतो दर्जेदार कव्हर पॉइंटला चौकार.
अजय तयार ओव्हर द विकेट. ते अनएक्सेप्टेड उचली घेतली जाते. जरूर पंचांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचतोय की वन बाउन्स जी करताना मुभा असते गोलंदाजासाठी ती ते कुठेतरी निघून जाते. अजयची अनएक्सेप्टेड उचली चेंडूने जरूर घेतली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 7. अजय तयार. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिल्यामध्ये. इथे अगदी थांबून खेळतायत. ऑफ साइडला केला जातोय आणि कॅच ड्रॉप. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे येतोय. सावकार आपण पण विचारपूस करा जर प्लेयर तो इंजर्ड असेल तर रिप्लेसमेंट जरूर देऊ, पण तो हा येतो सावकार. दुपारच्या सत्रापासून तो गायब झाला. दुसरा षटक प्रगतीपथावरती बॉलिंग मार्क वरती येतो अमय. इथे समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो निखिल यांच्या बॅट मधून. धडाकेबाज षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉल वरती षटकार. निखिलने अजून 2 षटकार सलग लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ते विराज देशमुख साहेबांच्या माध्यमातून. आणि ते कॅच ड्रॉप. निखिल स्ट्रायकिंग एंड ला खेळत होता. महत्वाची झेल होती आणि ते कॅच होती ड्रॉप. जेव्हा जेव्हा तुम्ही बॅट्समॅनची कॅच सोडता तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास जुनावतो आणि तो तेव्हा त्याचे फटके दाखवायला सुरुवात करत असतो. आणि तिथे निखिल एक चांगल्या लेअर मध्ये चांगल्या फॉर्मामध्ये असलेल्या खेळाडूची कॅच सोडली जाते आणि इथे एक सिंगल जरूर अर्जित केली जाते. टोटल जाऊन पोहोचले 8 या धावसंख्ये 18 या धावसंख्येवरती 85 धावसंख्येचं मोठं असं टार्गेट आजच्या दिवसात आपण पाहिलं तर हायएस्ट स्कोर 80 धावांचा जरूर होता. आता 85 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय आणि आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18. लगेच मॅचला सुरुवात करा, विलंब करू नका. 18 धावा फलकावरती बॉलर अमय तयार. एक चांगला गोलंदाज डावकरा वॉरियर लेफ्टी वॉरियर ऑन बॉलिंग मार्क. इथे गतीमध्ये परिवर्तन. हा टप्पा ठेवणं अमयला फार गरजेचं आहे. अगदी आपण पाहिलं तर मागच्या 2 चेंडूमध्ये मागच्या 2 चेंडूच्या तुलनेमध्ये हा चेंडू थोडासा मागे ठेवला जातो आणि गतीमध्ये कमी परिवर्तन दिलं जाते. अमय करायचा एक चांगला खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय. तिसरा बॉल वरती डॉट येतो. चौथा बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार. नॅचरल स्विंग जरूर या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतो. डीके सर यांचा इशारा येतो की इट्स अन व्हाईट बॉल. अगदी आपण पाहिलं तर काराव ग्रामपंचायत प्रीमियर लीग देखील संपन्न सुरू झाली या क्रीडांगणावरती आणि त्यानंतर या खेळाडूला खऱ्या अर्थाने जे पंचांच्या भूमिकेत डीके सर त्या खेळाडूला अक्षरशः नाचवणाऱ्या खऱ्या अर्थाने सर्वांचे लाडके खेळाडू अशी देखील आमच्यापर्यंत सूचना पोहोचली होती की आनंदी स्मॅशर्स यांना चॅम्पियन संघ म्हणून देखील गव्हर्नर आलं होतं. त्यामध्ये एक सिंहाचा वाटा घेणारे ते डीके सर पंचायतच्या भूमिकेमध्ये. चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे हा येतोय क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून जाणारा चौकार.
अमय तयार, ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतो आणि इथे षटक क्रमांक दुसरं संपते. या दोन षटकांच्या अंती टीमची टोटल धावून पोहोचली आहे ती 23 या धावसंख्येवरती. अमयने धावा खर्च केल्या त्या 12 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, 11 धावा दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, 12 धावा आणि टोटल धावून पोहोचल्या ती 23 या धावसंख्या. पहिली मॅच आजच्या दिवसातील राहिलेली पहिली मॅच उद्या 8:30 ला सुरू होईल आणि फक्त ती मॅच 5 ओव्हरची केलवली जाईल. तदनंतरचे सर्वही मॅच ते 4 ओव्हरचे असेल. त्यामध्ये पुढच्या मॅच जर षटक कमी करायचे असेल तर त्याचा पूर्णतः डिसिजन तो मात्र कमिटी मेंबर्सचा असेल. आणि शो मॅच एक्झिबिशन मॅच जे होणार आहे ती 12 वाजता केलवली जाईल. आणि इथे चित्र पलटलंय, अजयने दांडी गुल केली आहे. बॅट्समन निखिल हॅज टू डिपार्ट. पहिला गडी मैदानाबाहेर, बॅट्समन आउट. आधी आपण पाहतोय नेक्स्ट बॅट्समन जरूर इन होते सिद्धेश. अगदी अजित भोईरच्या शैलीने खेळाडू मैदानामध्ये उतरतोय. अगदी आम्हाला माहिती पुरवली जाते की जित भोईर आणि केतन मात्रे स्टाईलने फटकेबाजी करणारा खेळाडू सिद्धेश. अगदी केतन मात्रे फॅन क्लबचे अध्यक्ष सिद्धेश बनोटे स्ट्रायकिंग एंडला. अजय काय वेगाने बॅट फिरवली आहे. अगदी धीरज विराजी देशमुख यांच्या माध्यमातून पारितोषिक. बॅट्समन सिद्धेशने जर 3 षटकार लगावले तर 1001 रुपयांचे पारितोषिक असेल केतन मात्रेचे फॅन सिद्धेश साठी. अगदी बॅट अतिशय वेगाने फिरली जाते परंतु अजय ने चेंडू दूर ठेवतात. अगदी जर बॅट वरती चेंडू मधोमध जर आला तर कदाचित चेंडूवरती 10 धावा देखील मिळतील. बॉल तयार. इथे चांगला फटका, ऑन साइडला ड्राईव्ह केले, एक धाव केले कंप्लीट. या चेंडूवरती 2 धावा. चांगली रनिंग पाहायला मिळते सिद्धेश आणि त्याचबरोबर सागर यांच्या माध्यमातून. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. अजून 50 करायच्या, आतापर्यंत 25 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. बॉलर तयार अजय. ओव्हर द विकेटने सिद्धेशने फटका केसला, ऑन साइडला सीमा पार. कीर्तन मात्र स्टाईल सिद्धेशच्या बॅटमधून षटकार. से सिद्धेश बॅटमधून षटकार. पुढचा बॉल. इथे चांगल्या खेळाडूचं लक्षण जरूर पाहायला मिळतंय. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईक मात्र आता सिद्धेशकडे असेल. षटक क्रमांक 3 संपले. या 3 षटकांच्या अंती टीमची टोटल धावून पोहोचले ते 32 या धावसंख्येवरती. सिद्धेश एक चांगला खेळाडू, केतन मात्रेचा फॅन आणि त्याचबरोबर सागर जो त्याच्या समवेत खेळतोय. 12 बॉल आणि
केतन म्हात्रे सोबत प्रॅक्टिस करणारा खेळाडू सिद्धेश स्ट्रायकिंग एंडला फटका केसलाय आणि रस आपल्यामध्ये अडकवलंय. इथे कॅच टिपली जाते. सिद्धेशने चांगली बॅटिंग केली. मोठा फटका खेचला जरूर. नेक्स्ट सागर जाता स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या समवेत सनी त्याच्या समवेत जात आहेत. बॅटिंग मार्क वरती षटक क्रमांक मैदानामध्ये चालू होत्या. चौथं डॉट बॉल टाकला जातो. पहिल्या बॉलवरती विकेट. आफ्टर बॉल आहे. उडवण्याचा प्रयत्न दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय आणि इथे टिपली जाते चांगली कॅच. अजून एक विकेट. मैदानाबाहेर बॅट्समन बॅक टू द पवेलियन. बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला. सनी ऑन साइडला ड्राईव्ह केले जात आहेत. एक धाव आतापर्यंत केली कंप्लीट. दुसरी धावेचा वेगाने प्रयत्न आणि इथे 2 रन होतात पूर्ण. टीमची धावसंख्या 2 जरूर पुढे जाईल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती 34 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका साई नव्हे तर सनी यांच्या बॅट मधून. एक धाव केली कंप्लीट. दुसरी धावेचा पुन्हा एकदा वेगाने केला जातो प्रयत्न आणि 2 धावा होत आहेत पूर्ण. हे करताना आपल्याला लीगची खासियत आहे का गावांमधून खेळाडू आणि त्या गावाचं एकता या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दिसून येते. अगदी कमिटी मेंबर्सला आम्ही विनंती करतो की कोणीही घरी जाणार नाहीये. आपण थांबायचंय. काही मीटिंग असेल आपली थोडीशी या मॅच नंतर ती जरूर आपण अटेंड करा. इथे सिंगल जरूर येते. साई शेलर आपल्याकडे स्ट्राईक जरूर ठेवतायत. सुनील कुराडे आजच्या दिवसातील गाजलेला गोलंदाज ज्याच्याकडे भरपूर प्रेक्षकांची नजर होती. अक्षय पवार अक्षय फिल्डिंग करतो. या चेंडूवरती एक सिंगल. अगदी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती ऍडव्होकेट सनी बनवडे यांचा फटका पहिल्या बॉलवरती येते. पहिली सिंगल. दुसरा बॉल या ठिकाणी डॉट टाकला जातोय. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. युवराज सिंगचे
तो विराजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार चौकारासाठी ते केलेला गेलं स्वतः त्यांच्यासाठी जरूर पारितोषिक येत आहे. प्रत्येक चौकार षटकारासाठी 500-500 रुपयांचं पारितोषिक असेल ते सन्माननीय संदीपजी बनवडे साहेबांच्या माध्यमातून. इथे व्हाईट बॉल राजेंद्र देशमुख साहेबांच्या माध्यमातून देखील पारितोषिक लागतंय. 1000 रुपयांचं पारितोषिक असेल प्रत्येक चौकार षटकारांसाठी. साई शेलर यांच्या बॅट मधून हा दर्जेदार फटका चेंडू सरळ सीमा पार. इथे चांगला चौकार. तर ऍडव्होकेट साहेबांच्या बॅट मधून हा दमदार षटकार आणि पारितोषिक जरूर कमवलं. इथे चेंडूची डिमांड मैदानावरती जरूर केली जाते. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. भरपूर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जरूर जाते. मॅच संपल्यानंतर दिवेश साहेब काही या स्पर्धेच्या माध्यमातून 2 शब्द बोलणार आहेत. इथे चांगला फटका लॉफ केलाय ऍडव्होकेट सनी सरांच्या बॅट मधून हा दमदार षटकार.